नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री, सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव, विधान परिषदेवर बिनविरोध निवडून येणारे सुंदरराव सोळंके यांचे चिरंजीव, माजी मंत्री आणि विद्यमान माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या घरातील ग्रहकलह टाळण्यासाठी किंवा वाढलेले ग्रहकलह कमी करण्यासाठी आपला राजकीय वारसदार म्हणून आपल्या मुलाला पुढे न करता आपले पुतणे जयसिंह सोळंके यांचं नाव जाहीर केले। जयसिंह सोळंके हे कोण आहेत, जयसिंह सोळंके यांची राजकीय कारकीर्द काय आहे यावर आपण नंतर बोलूया। पण प्रकाश सोळंके यांनी हा निर्णय जो घेतलेला आहे तो खरोखरच मनापासून घेतलाय का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। 2019च्या निवडणुकीपर्यंत साधारणपणे 3 ते 4 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रकाश सोळंके यांनी महसूल सारखं राज्यमंत्रीपद देखील सांभाळलेलं आहे। साखर कारखाना असेल, शैक्षणिक संस्था असतील, बँका असतील, या माध्यमातून त्यांनी आपलं एक चांगलं नेटवर्क या मतदारसंघात उभा केलेलं आहे। सुंदरराव सोळंके यांचं नाव अतिशय मोठं होतं। शरद पवार यांच्यासोबत राजकारणामध्ये एक अभ्यासू नेतृत्व म्हणून सुंदरराव सोळंके यांच्याकडे पाहिलं जायचं। त्यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवला तो प्रकाश सोळंके यांनी। मात्र प्रकाश सोळंके आणि धैर्यशील सोळंके या दोन भावांमध्ये अनेक वेळा सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरून वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। परंतु हे घरातले वाद त्यांनी घरातच मिटवले। आपसात मिटवल्यानंतर गेल्या काही वर्षापासून धैर्यशील सोळंके हे सक्रिय राजकारणापासून काहीसे लांब असल्याचंच पाहायला मिळालं होतं। मात्र त्यांचे चिरंजीव जयसिंह सोळंके हे पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले होते। गेल्या 5 वर्षात त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या कार्यकाळात किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला। लोकांशी थेट कनेक्ट होण्यासाठी ही जे संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले। पण विधानसभा निवडणुकीसाठी जयसिंह सोळंके हे तितकेसे परिपक्व आहेत का, ही देखील चर्चा आता मतदारसंघात होताना दिसते। सोळंके घराण्याचं तसं नाव खूप मोठं आहे, त्यांचा डोलारा देखील मोठा आहे। पण प्रकाश सोळंके यांनी आपल्या पुतण्याऐवजी आणखी एखाद्या कार्यकर्त्याला जर का बळ दिलं असतं तर ते अधिक सोयीचं झालं असतं, अशी देखील चर्चा होताना दिसते आहे। प्रकाश सोळंके यांनी खरोखरच मनातून आपल्या पुतण्याचं नाव पुढे केलं का, असं देखील बोललं जाते। 2019च्या निवडणुकीतच त्यांनी मतदारांसमोर गेल्यानंतर स्पष्ट केलं होतं की आपली ही शेवटची निवडणूक असणार आहे। पण सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाच्या इफेक्ट पाहता माजलगाव मतदारसंघात कोणालाही ही निवडणूक तितकीशी सोपी राहिलेली नाही। विशेष बाब म्हणजे जयसिंह सोळंके यांच्याबद्दल असंही बोललं जातं की जयसिंह सोळंके यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या ऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या किंवा मराठा आरक्षणाच्या बाजूने राहत आपली भूमिका तशी स्पष्ट केली होती आणि त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज आहे। खरं काय खोटं काय हे जयसिंह सोळंके आणि समाजालाच माहिती, पण ह्या सगळ्या चर्चा आहेत। अशा परिस्थितीमध्ये खरोखरच प्रकाश सोळंके यांचा हा जो काही निर्णय आहे तो निर्णय योग्य आहे का, अशी चर्चा सुरू असताना एक मात्र निश्चितपणे सांगावं लागेल की महाराष्ट्राच्या राजकारणात जे बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांना जमलं नाही, जे धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडे यांना जमलं नाही, किंवा जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांना जमलं नाही, अथवा नुकत्याच झालेल्या राजकीय संघर्षात शरद पवार आणि अजित पवार यांना जमलं नाही, ते प्रकाश सोळंके यांनी करून दाखवलेलं आहे। आपल्या पुतण्याकडे आपला राजकीय वारसा त्यांनी जाहीरपणे सोपवलेला आहे। पुतण्याला पुढं करण्यासाठी देखील एक मोठं मन लागतं, पुतण्यामध्ये गट्स निर्माण करण्यासाठी किंवा पुतण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी देखील एक मोठं मन लागतं, जे प्रकाश सोळंकेंनी दाखवून दिलेलं आहे। प्रकाश सोळंके यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास केलाय की नाही केलाय, या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आजही कायम आहेत की नाही आहेत यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते। पण सोळंके घराण्यानं आपली नवी पिढी राजकारणात सक्रिय करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं त्यांच्या समर्थकांकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वागतच होताना दिसतंय। आता त्यांचा हा जो निर्णय आहे हा मतदार स्वीकारणार का,
मतदार जयसिंह सोळंके यांच्या पाठीशी उभा राहणार का, त्यांच्या पाठीशी काका खंबीरपणे उभा राहणार का, यावर देखील चर्चा सुरू झालेली आहे। एक सगळ्यात जमेची गोष्ट जयसिंह सोळंके यांच्यासाठी सांगितली जाते आणि ती म्हणजे त्यांचे वडील धैर्यशील सोळंके यांचं असलेलं ग्राउंड नेटवर्क। धैर्यशील सोळंके हे गेल्या 3-4 वर्षापासून राजकारणात सक्रिय नसले तरी देखील शेतीच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून, जिल्हा बँकेच्या संचालक असतानाच्या माध्यमातून त्यांनी जी काही लोक जोडलेले आहेत, कारखान्याच्या माध्यमातून लोकसंग्रह जो जमा केलेला आहे, त्यामुळे जयसिंह सोळंके यांची विधानसभेची वाट काहीशी सुकर होणार असं चित्र आहे। मात्र जयसिंह सोळंके यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल हेही तितकंच खरं आहे। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून जयसिंह सोळंके यांनाच उमेदवारी मिळणार की नाही, इथपासून त्यांना झगडावं लागणार आहे ते विजयाच्या गुलालापर्यंत। काय परिस्थिती असणार आहे, काका पुतण्यामध्ये मिटलेला हा संघर्ष खरोखरच मिटलेला आहे की हा एक दिखाऊपणा आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा प्रकाश सोळंके यू-टर्न मारतात का, या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला बघावं लागणार आहे। न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।